रोम रोम भाइयों. तर चला मित्रांनो, आजचा प्रवास आहे आपला श्रीशैल्यमधून अनावरमला जाण्यासाठी. आजच्या प्रवासाचं किलोमीटर होतं आपलं 500 किलोमीटर. इतक्या लांब जायचं म्हटल्यावर मग लवकरच गाडी काढली होती मित्रांनो. मग जात असताना तिकडं आपल्याला लागलं होतं महादेवाची पिंड. बघा मित्रांनो, हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. भोले बाबाचा आशीर्वाद घेतला आणि लागलो पुढच्या प्रवासाला. कारण की बाबाचा आशीर्वाद म्हणजे आपल्यासाठी खूप महत्वाचा. मग काय, भोले बाबाला म्हणलं सुखरूप मला घाट उतरू. हे घाट आहे नागार्जुन सागर घाट. या घाटामध्ये इतका कंजेस्टेड रस्ता आहे ना मित्रांनो, दाखवतो तुम्हाला मित्रांनो. बघा, विषय असा खतरनाक आहे ना या घाटाचा. या घाटामध्ये कोणी पण कसं पण अंगावर गाडी घालतं मित्रांनो. बाहेरची गाडी पाहिली म्हणजे खूप परेशान करते या घाटामध्ये. सर्वात जास्त जर म्हणलं तर इथले एसटी बसवाले खूप हरामखोर आहे मित्रांनो, इथले एसटी बसवाले. मग काय म्हटलं, चला बाबाच्या पाय पडल्या होत्या, आपल्या बाबूरावच्या पाय पडून घ्या म्हटलं मित्रांनो. बाबूरावला म्हटलं बस सुखरूप उतरो खाली, त्या बरोबर 50 लोकांची जिंदगी आहे. बाबूराव म्हणे टेन्शन मत लियो बच्चा, मैं हूं ना. मग महात्मा गांधी काय म्हणते बघा मित्रांनो, जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? अहो बापू, तुम्ही म्हणते ते बरोबर आहे. ये रास्ता बहुत गलत आहे, पर इसके सिवा हमें कुछ आता भी नाही ना. मग काय म्हणलं, चला त्यांच्या काय मनावर घेत्या, आपण आपलं चला म्हणलं प्रवास करा. घाट सेक्शन मध्ये बाबूरावचे पाय झाले ते गरम. म्हटलं चला बाबूरावला घाट उतरल्याच्या नंतर खाली उभं केलं. म्हटलं बाबूराव तू या पे थंडा हो, मैं चाय पी के आता रे बाबूराव. बाबूराव बोले ओके. मग आलो आम्ही चहाच्या टपरीवरती. चहा बी पिली मस्त मित्रांनो. बघा, रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. चहा पिल्याच्या नंतर लागलो आपण पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला. तेवढ्यात बघतो तर काय, बाबूरावच्या पोटातलं संपत आलतं. मग बाबूरावला घातलं पंपावरती. म्हणलं घे पोटभर जेवण करून. कसं तो या पोटात, तर मग आम्ही सगळे जोमात बाबूरावच्या पोटात भरलं. निघालो आपण पुढच्या प्रवासाला. भरपूर वेळ ट्रॅव्हलिंग केल्याच्या नंतर म्हणलं अरे नाचतो ना मित्रांनो. मग का असा डान्स केल्याच्या नंतर माणसं झोप उडत असते. मग पुन्हा ट्रॅव्हलिंग चालू केली सिरियसनेस न. पोहोचलो होतं सकाळ सकाळी अनावरमला. मग म्हटलं पार्किंग मध्ये बाबूरावला लावून देऊ. मग बाबूराव पहा कसा थाटात घुसला गेटामध्ये. त्याला असा आनंद झाला आता कारण की त्याला 4 वाजेपर्यंत आराम होता. म्हटलं बाबा तू पण आराम कर, मला पण आराम करून दे. मग बघा मित्रांनो, वातावरण कसं थंडगार होतं. अशा दिवसामध्ये सर्दी होण्याचे खूप चान्स जास्त असतात. हे बघा मित्रांनो, मंदिराचं लुक किती भारी दिसते. सकाळ सकाळी पार्किंगला पोहोचलो नाही तर भीक मंगे आगे चाले. म्हटलं चला पार्किंग घेऊन टाकू म्हणलं याला. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर नक्की लाईक शेअर करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये.